काल मी इडली बनवली होती. तरी आज माझ्या पिहूचं, "मम्मा काहीतरी वेगळं दे." मी पण स्मार्ट मम्मा आहे म्हणून मी काय केलं, आज मस्त अशा छोट्या-छोट्या मिनी इडली बनवल्या आणि त्याला मस्त अशी झणझणीत फोडणी दिली. काय तर त्या फक्त फ्राईड केल्यात आणि काहीतरी नवं म्हणून ते पिहूला टिफिनमध्ये दिलं. पिहूही खुश झाला आणि सोबत आरोहीसुद्धा. आरोही स्कूलला गेली, पण पिहू मात्र स्कूलला गेला नाही. ॲक्च्युली आज माझ्याच्यानं खरंच खूप मोठी चुकी झाली. पिहू उठल्या-उठल्या बोलत होता, "मम्मा मला बरं नाही वाटत आहे." पण मी म्हटलं याला कंटाळा आला असेल म्हणून हा नाटकं करत असेल. सो मी त्याला जबरीनं जे आहे अंघोळ वगैरे घातली आणि त्यामुळे काय झालं, त्याचं नाक कमी गळत होतं, ते जास्त गळायला लागलं आणि त्याला मग कसं व्हायला लागलं, थोडा तापही आला. त्यामुळे मग त्याचं शाळेत जाणं जे आहे कॅन्सल झालं. मग आम्ही दोघं मायलेकांनी मस्त असा या मिनी इडलीचा नाश्ता केला आणि तेही विथ भरपूर व्हायटॅमिन डी सोबत. आजकाल मला इथे बसून मस्त असं सूर्यप्रकाश घ्यायला भरपूर आवडतो, कारण दोन्ही बाल्कनीमध्ये काही सूर्यप्रकाश, सकाळचा सूर्यप्रकाश मिळत नाही. बरं, पिहूला घरी ठेवलं खरं, पण त्याची रिकामी कामं किती चाललेली. त्याला झोपवायचा भरपूर प्रयत्न केला, त्याला झोप काही येत नव्हतं. म्हणून जे आहे त्याला जरा बिझी करण्यासाठी आम्ही दोघं मायलेकांनी मस्त असे प्लास्टिक बॉटलपासून फ्लॉवर बनवले आणि त्यानंतर एक छोटासा व्हिडिओही शूट केला, जो ऑलरेडी तुमच्याकडे आलेला आहे, माझ्या गार्डनचा टूर. त्यानंतर आता म्हटलं काहीतरी मस्त हिवाळा लागला आहे, इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी काहीतरी चटपटीत बनवूयात. सो इथे मी जवस आणि जे कराड असतं त्याची चटणी बनवायला घेतली. त्यात आणखी भरपूर गोष्टी घातल्यात मी, त्यामुळे ती आणखी चटपटीत आणि हेल्दी सर्वात महत्त्वाचं अशी बनलेली आहे. याची फुल रेसिपी ना उद्याच्या शॉर्टमध्ये मी तुमच्यासोबत नक्की शेअर करते, कारण खूप जास्त बेनिफिशियल आहे, त्याचा तुम्हालाही फायदा व्हायला हवा म्हणून.